महाराजांवर त्यांच्या हयातीमध्ये मत्स्यांनामधून विषप्रयोग झाला. महाराजांची माशावर एक अन्योक्ती आहे, एक श्लोक आहे. तसा विषावर सुद्धा एक श्लोक आहे. फारच सुंदर श्लोक आहे आणि अतिशय अर्थपूर्ण आहे. पाहूया हा श्लोक. आजचा भाग आहे भाग क्रमांक 107 आणि आजचा बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील श्लोक आहे श्लोक क्रमांक 188. अहमेव गुरुः सुदारुणानमिति हाल हल तात मास्म दृश्यः ननु सन्ति भवादृश्यानि भूयो भुवनेस्मिन्यच्चनानि दुर्जनानाम. अहमेव गुरु, ओ स्वतःला गुरु मानणारे, सुदारुणानामिति, स्वतःला अतिशय दारुण भयंकर, मी फार डेंजर आहे असं समजणारे, हलाहल म्हणजे विष, मी विषांचा गुरु आहे, माझ्या एवढा खतरनाक कोणी नाही, मी हलाल आहे, मी अतिशय अतिशय निष्ठुर आहे. तात मास्म दृश्य, तुम्ही दिसतात आणि स्वतःला काय म्हणतात, सर्व विषांचा सर्व वाईटांचा बाप म्हणतात. अशा स्वतःला गुरु समजणाऱ्या ह्या विषाला महाराज म्हणतात. तुम्हाला असं वाटतं की माझ्या एवढा भयानक डेंजर कोणी नाही, मी फारच खतरनाक आहे, कारण मी हलाहल आहे, मी सर्वात खतरनाक विषय या पृथ्वी तलावरचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ननु संती भावदृश्यनानी भूयो भुवनेस्मिन्यचनानी दुर्जनानी. अहो तुम्ही विष आहात, तुम्ही दिसतात, तुम्ही अतिशय खतरनाक आहात, धोकादायक आहात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण लक्षात ठेवा, जे दुर्जन आपल्या आसपास आहेत, ह्या दुर्जनांची वाणी जी आहे ना, ही वाणी तुमच्या विषापेक्षा सुद्धा खतरनाक आहे. तुमचं विष दिसतं, ती वाणी दिसत नाही. ते अदृश्य असतं, पण ते काम करतं आणि काम केलेलं कळत पण नाही. म्हणजे अशी विषयाची पेरणी करतात हे वाईट लोक, दुर्जन लोक, की त्याच्यासमोर हे जे सर्वात खतरनाक समजला जाणारा हलाहल हे विष आहे, हे विष सुद्धा कसं पडतं, फिकं पडतं. खरोखरच या जगात दुर्जनांची अशी वचनं आहेत, असे बोलणे आहेत, त्या वाईट बोलण्यामुळं जेवढा हलाहल विषयानं जेवढं नुकसान होत नाही, त्यापेक्षा प्रचंड मोठं नुकसान ह्या विषयामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव येऊ शकतो. पण त्या हलाहल विषयानं कितीतरी नुकसान होऊ शकतं, कितीतरी माणसांचे जीव जातात. मंथरेनं हेच हलाहल विष कैकेयीला पाजलं आणि कैकेयीला वाटू लागले की आपलाच मुलगा राजा झाला पाहिजे, आणि तिनं सर्व हा रामायणाचा प्रकार घडून. असे आपल्याही आसपास असे तोंडानं विष फेकणारी माणसं असतात. समोर गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, वा 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 तुम्ही किती छान, तुमचं काम किती छान, आणि हळूहळू हळू काय करतात, विषाची पेरणी करतात. हे असे जे विषारी माणसं आहेत, हे विषारी माणसं या हलाहलापेक्षा सुद्धा कसे असतात, खतरनाक असतात. त्यामुळे हे हलाहला, हे सर्पा, तू त्या विषयाबद्दल गर्व करू नकोस. हे विषया तू स्वतःला फार ग्रेट समजू नकोस, कारण तुझ्यापेक्षा विषारी माणसं, हे दुर्जन ह्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे तू सर्वात जास्त खतरनाक नाहीस, तुझ्यापेक्षा हे लोक खतरनाक आहेत. अन्योक्ती कलशातून आपण हा अर्थ घ्यावा. महाराजांच्या आसपास त्यांच्या विरोधात कटकारस्थान करणारे, त्यांच्या जवळचेच, त्यांच्या मंत्रिमंडळातलेच, त्यांचे सहकारीच, त्यांचंच अन्न खाणारे, अन्नदाता म्हणून त्यांना मुजरा करणारी माणसं कशा पद्धतीने विषाची पेरणी करत होते, ते विष कसं भिनलं, कशा पद्धतीचं तोंड महाराजांना आयुष्यामध्ये द्यावं लागलं, याला इतिहास साक्षी आहे. महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी हे हलाल पचवलं, शत्रूचाही मुकाबला केला, त्यासोबतच हा अमोघ असा वाङ्मयीन वारसाही आपल्याला ठेव. ह्या वारशाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. लाईक, फॉलो, शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.